मनापासून स्वागत करीत आहे। नवीन वर्ष सुरू झालेला आहे आणि नवीन वर्षाचा पहिला सण मकर संक्रांतीचा येतो। तर मकर संक्रांतीची मी सुगड पूजा कशा पद्धतीने करते ते आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवणार आहे। चला तर आपण या व्हिडिओला सुरुवात करूया। आणि मकर संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा। तर आज मी पूजा मांडण्याच्या अगोदर एक उखाणा घेणार आहे आणि माझा उखाणा तुम्हाला कसा वाटत आहे कमेंट बॉक्स मध्ये मला नक्की सांगा। श्रीकृष्णाने लिहिली भगवद्गीता, श्रीकृष्णाने लिहिली भगवद्गीता, रामदास राम मी त्यांची सीता। साहेबांची 12 वाजता ड्युटी आहे, तर त्यासाठी आपल्याला पूर्ण स्वयंपाक लवकर करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला देवपूजा ही करायची आहे, सुगड पूजा ही करायची आहे। तर 11 वाजेपर्यंत आपलं पूर्ण ही पूजा करून झालेली पाहिजे। तर नवीन वर्ष सुरू झालेलं आहे, पहिला सण मकर संक्रांतीचा आलेला आहे। तर नवीन नवीन तुम्ही ही संकल्प केले असतील आणि तुम्ही काय काय संकल्प केलेले आहेत ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा। कारण की महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीने पूजा केली जाते सुगड पूजा आणि मकर संक्रांतीचा हा सण कसा साजरा केला जातो ते तसं इथं बँगलोरमध्ये केलं जात नाही, त्यामुळे पूर्ण साहित्य आपल्याला भेटत नाहीत येथे। तर आज मकर संक्रांत आहे, परंतु गावाकडची खूपच आठवण येत आहे। कारण की गावाकड सगळ्या बायका नवीन नवीन साड्या घेतात, एकमेकींचे मेकअप करतात, वेगवेगळे हेअरस्टाईल करतात आणि सगळ्यांचा मेकअप झाल्याच्या नंतर विठ्ठल रुक्माईच्या मंदिरामध्ये गावामध्ये ववसायला जातात आणि ह्या साऱ्या गोष्टी मी मिस करत आहे। कारण की इथं तसली गोष्ट काही होत नाही, त्यामुळं म्हणजे आज मकर संक्रांत आहे म्हणून असं वाटतही नाही। जशा पोळ्यामध्ये बायका म्हणजे जसं पोळ्यामध्ये जसं बैलाला सजवलं जातं त्याच पद्धतीने बायकाही सजल्या जातात मकर संक्रांतीच्या दिवशी आणि वसून झाल्याच्या नंतर प्रत्येकाच्या घरी हळदी कुंकाला वाण घ्यायला जातात। परंतु अशी कोणतीही गोष्ट इथे होत नाही, त्यामुळं गावाकडची खूपच आठवण येत आहे आणि मी मिस करत आहे गावाला माझ्या। सुगड पूजा मांडण्याच्या अगोदर सर्वप्रथम आपण स्वास्तिक काढूया। स्वास्तिक वरती हळदी कुंकू अक्षदा, त्यानंतर या स्वास्तिक वरती आपण पाट ठेवायचा आहे आणि पाटावरती आपण लाल वस्त्र ठेवायचे आहे। त्यानंतर आपण थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे, तांदूळावरती हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण दिवा प्रज्वलित करायचा आहे। दिवा प्रज्वलित केल्याच्या नंतर आपण दिव्याला ही फुलं वाहून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपण आता पूजेला सुरुवात करायची आहे। तर सर्वप्रथम आपण आता अगरबत्ती लावून घेऊया। अगरबत्ती लावून घेतल्याच्या नंतर आपण साईडला ठेवूया। त्यानंतर आपण येथे गणपती बाप्पाची स्थापना करायची आहे, अक्षदा ठेवायच्या आहेत आणि त्या अक्षदावरती आपण गणपती बाप्पाची स्थापना करूया। तर गणपती बाप्पाला आपण आता हळदी कुंकू लावून घेऊया आणि त्यानंतर गणपती बाप्पाला फुले वाहूया। सुगड पूजा करण्याच्या अगोदर सर्वप्रथम आपण 5 हळदी कुंकाचे बोटे ओढून घ्यायचे आहेत। पाटावरती आपण आता तांदळाच्या 5 राशी ठेवूया। या राशीवरती आपले सुगड व्यवस्थित बसावे त्यासाठी आपण अशा पद्धतीने गोल करून घेतलेला आहे आणि त्या राशीवरती हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण सर्व सुगड या राशीवरती अशा पद्धतीने ठेवायचे आहेत। तर आपल्याला वंशासाठी लागणारे आपण साहित्य पाहूया। बँगलोरमध्ये सारे साहित्य आपल्याला भेटत नाही, परंतु जेवढे भेटले तेवढे आपण आता वंशामध्ये घेतलेले आहेत। तर येथे आपण वाटाण्याचे दाणे घेतलेले, ज्वारी, परत आपण आपल्याला ओले हरभरे भेटले नाहीत म्हणून आपण घरामधले सुकलेले हरभरे घेतलेले आहेत आणि गहू, बोर, ऊस, गाजर आणि ओल्या शेंगा, वालाच्या शेंगा, वांगे आणि हे मोठाले बोर घेतलेले आहेत। आपल्याला छोटाले बोर भेटले तर मग आपण वंशामध्ये जेवढे साहित्य होते तेवढेच घेतलेले आहेत आणि तुम्हाला सगळे भेटले तर सगळे टाकले तरी चालेल, कारण की आपल्याला एवढे भेटलेले आहेत मार्केटमध्ये आणि तेवढेच आपण आता वंशामध्ये घेतलेले आहेत। तर आपण आता सुगड पूजा करून घेऊया। आपण जेवढा ववसा करून घेतलेला आहे तेवढा ववसा आपण आता या सुगडामध्ये थोडा थोडा टाकूया। मकर संक्रांतीच्या दिवशी महाराष्ट्रामध्ये तिळगुळ वाटप केली जाते, पतंग उडवले जातात, महिला सुगड पूजा करतात, काही ठिकाणी काळ्या मातीची ही सुगड पूजा केली जाते। धनधान्याचे प्रतीक म्हणून गाजर, ऊस, शेंगदाणे, तीळ, बोरे, तिळगुळ असे सर्व साहित्यही या सुगडामध्ये टाकले जातात। भारतीय संस्कृतीमध्ये परंपरा, सण, उत्सव, व्रतवैकल्य यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे।
इंग्रजी महिन्यातला पहिला सण येतो मकर संक्रांतीचा। मकर संक्रांतीचा उत्सव हा निसर्गाचा उत्सव हा मानला जातो। पौष महिन्यामध्ये सूर्य मकर राशीतून प्रवेश केला जातो, म्हणून त्याच उत्सवाला मकर संक्रांती असे म्हटले जाते। सूर्य पृथ्वीभोवताली परिभ्रमणाची दिशा बदलतो, तो सहजपणे उत्तरेकडे सरकतो, त्याच काळाला उत्तरार्ध असे म्हणतात। याच उत्सवाला संस्कृतीच्या दृष्टीने आगळे महत्त्व आहे। आपापसातील भांडण, नात्यामध्ये निर्माण होणारी कटुता ही मकर संक्रांतीच्या दिवशी तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला अशा पद्धतीने बोलले जाते। सुगडामध्ये आपण सर्व ववसा टाकून घेतलेला आहे। त्यानंतर आपण आता सुगडाला हळदी कुंकू लावूया। सुगडालाही हळदी कुंकू लावल्याच्या नंतर आपण स्वतःलाही हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण सुगडाचे दर्शन घ्यायचे आहेत। सुगडाची पूजा मांडून झाल्याच्या नंतर आपण आता सर्व दिवे लावून घेऊया। पूजा मांडून झाल्याच्या नंतर आपण आता पाटाभोवताली रांगोळी काढून घेऊया। एका सुगडावरती आपण आता झाकणी ठेवूया आणि येथे आपण तिळगुळ बनवलेला आहे आणि त्यानंतर आपण तिळगुळाचेही लाडू बनवलेले आहेत, ते आपण आता पाटावरती ठेवूया। तर अशा पद्धतीने माझ्या आई आणि सासूबाई सुगड पूजा करतात, तशाच पद्धतीने मी इथे पूजा तुम्हाला मांडून दाखवलेली आहे। जायचं तुला आता? अरे बेटा, दुपारचं खेळत नसते तर ऊन बाहेर पडले, लिप्पशी सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा। तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, वर्षभर असंच नवीन नवीन संकल्प करत राहा, गोड बोला सर्वांना एकमेकाला। ही आपली परंपरा आलेली ती चालू ठेवा। आपले मराठा याचं खूप स्मरण आहे संक्रांतीला। जे पानिपतमध्ये युद्ध झालं त्यावेळेस संक्रांत असताना सुद्धा आपले मराठा रडले होते। तिळगुळ घ्या तेव्हापासून जी परंपरा आहे ती अजून त्याच्यापूर्वीची पण असू शकते, पण ते चालू आहे, ते आपलं कंटिन्यू चालू ठेवा। आणि नाईट करून आलतो, पुन्हा बिला चालल्यामुळं मॅडमला मंदिरात घेऊन जायला टाइम भेटला नाही मला, कारण बाय। कुठे गेलो भाऊ? इथंच आहे, बाबाकडे जा ना, बाबाला बाय करायला। सगळी घाई झाली आणि अभ्यास करून घे तुला राहिलं चला। तर आपण आता तुळशीची पूजा करून घेऊया आणि तुळशीपाशी आपण सुगड बी ठेवायचे आहेत पूजा केल्याच्या नंतर। चला मग आपण आता गॅलरीत जाऊया तुळशीची पूजा करण्यासाठी। झालेली आहे आणि आपण पुरणपोळीचा स्वयंपाक आज बनवलेला आहे।
सुगड पूजा ही आपण व्यवस्थित करून घेतलेली आहे. जसं माझी आई सासूबाई या सगळ्या सुगड पूजा करतात तशाच पद्धतीने आज मी तुम्हाला करून दाखवलेली आहे. आणि माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.